promise seen you winning, no? I promise, मम्मा. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. Promise. Promise. तारा, माझ्या शब्दाबाहेर न जाण्यातच तुझं भलं आहे बरं का. प्लीज माझं ऐक. ऐकशील ना? मी जोही विचार करीन तुझ्या चांगल्यासाठीच करीन. तारा, आता तुझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे क्षण येणार आहेत. तुला लग्न करायचं होतं ना? मी तुझ्यासाठी जोडीदार शोधलाय. जगात प्रत्येक गोष्टीला किंमत असते हे मान्य आहे, पण जगातली प्रत्येक गोष्ट खरेदी करता येत नाही. नीचे धरती, ऊपर अंबर और बीच में विश्वंबर. विश्वंबर. मॅडम, हा विश्वंभर कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी तशी कशी. खूप माज आहे ना तुम्हाला तुमच्या पैशाचा. हो, लहानपणापासून रक्तात आहे मॅडम आपल्या माज. मी आता तुमच्याशी इतका वेळ बोलतोय तरी तुम्ही हात पडो, नाहीतर आपण सही घेतो आणि हकलतो. खरंच आहे. आता हा कागद कोरा आहे, पांढरा शुभ्र. तो कधी लाल होईल हे सांगता येत नाही. करा, सही करा. तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्करला धमकी देता हे कळतंय ना तुम्हाला? शुद्धीत आहात ना तुम्ही? आता तुम्ही माझ्याशी ज्या शब्दात ज्या माजात बोलताय हे जर माझ्या मुलांना कळलं ना, तर हा कागद पांढरा आहे की लाल आहे की अजून कुठल्या रंगाचा आहे हे ओळखता सुद्धा येणार नाही अशी हालत करतील ते. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिचं कुटुंब कधीही विकलं जात नाही आणि विकलं जाणारही नाही. त्यामुळे प्रयत्न सुद्धा करू नका. कंपाऊंड मध्ये काय लावली आहे गाडी? काढा लवकर. काय तुझी ही अवस्था या बाईमुळे झाली? म्हणजे इतकी वर्ष तू अशा अवस्थेत पडून राहिलास तर या बाईमुळे? काळजी करू नको, काळजी करू नको. तुझा भाऊ आहे, जिवंत आहे अजून. त्या बाईचा असा बदला घेईन ना, आयुष्यभर तिला लक्षात राहील. घेऊन जरा ये ना. एकूण माझावरून त्याचीच मुलगी दिसते. तसा बाप तशी मुलगी. वहिनी जरा जास्त शांत आहेत नाही? पण मला आवडणार नाही अशा शांत बसलेल्या. जरा भडकवतेच. बापरे, प्रीतम होता तेव्हा घर कसं असं गजबजलेलं असायचं, पण आता असं शांत शांतच झालं सगळं. की आठवण येते ना त्याची. हो ना वहिनी? बापरे, पण आपण तरी काय करणार? झाली आहे ना आता चूक.
दामिनी, तुझं स्वागत झालं असेल तर गप्प बस जरा. ए काय मोनिका, काय झालं? अहिल्या मॅडम, अहो, पोटात कसं तरीच होतंय. खूप खूप त्रास होतोय मला. जाऊन तुझ्या खोलीत आराम कर, मी डॉक्टरांना बोलवते. बापरे, मला ना प्रियाबद्दल खूप वाईट वाटतंय. काय झालं? पटत नाहीये का तुम्हाला? त्याचं काय आहे, मी ना जरा डोक्याने मंद आहे, पण मनाने खूप चांगली आहे. हो, आता बघा, मी छान जाते आणि प्रियाची मस्त समजूत काढते है ना. वहिनी, मी आलेच.